हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा. वेलकम बॅक टू डेली फॅमिली ब्लॉग. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. माझी देवपूजा वगैरे सगळं कामं झाली. मी दुर्वासाठी चॉकच बनवले. आणि दुर्वा आता सुटली, ही बघा आली आहे. गुड मॉर्निंग बोलते. बोल बाळा. आता मी दुर्वाला चॉकच भरवते. तर झालं ना बाळा? शाना बाळा, शाना बाळा. चल बघा ना बाळा, शाना शाना बाळा माझा, शाना शाना बाळा रे. कोक आणून जा. तो बघ कोको. दुर्वाचा कोको ह्या चालून दाखवूया. बेटा बघ, मोरा रे, मोराचं सॉंग बोलून दाखव. बघ, मोरा रे मोरा काय तुझं तोरा. मोरा रे मोरा काय तुझा तोरा, रंगीत सारा डोक्यावर तूर. असं डोक्यावर तूर. आणि सशाचं ससा रे ससा दिसतोस कसा, कापूस पिंजून लावलाय जसा. असं बोलायचं आम्ही छोटे होतो तेव्हा. अगदी गाडी धुरांच्या रेषा ढगात सोडी झुकली, धुरांच्या रेषा ढगात सोडी झुकली. जॉनी जॉनी आता मी बनवत आहे चपाती आणि भेंडीची भाजी. भाताबरोबर काय बनवायचं ते मी विचारते मिस्टरांना कॉल करून, मग बनवणार. तोपर्यंत भेंडीची भाजी आणि चपाती बनवून घेते. मी कणिक मळायला घेतलेली. दुर्वाशी बघा काय चालू आहे गडबड. मला हे दे, मला ते दे, मला हे टाक, मला ते टाक. चपात्या बनवते आता. दाखव तुझी चपाती फ्रेंड्स ना. या दुर्वाची चपाती खायला सगळ्यांनी. दुर्वाने खूप छान लांब लांब चपाती बनवली हा. दुर्वाने छान एकदम पापड सारखी चपाती बनवली. हा दाखव दाखव फ्रेंड्स ना, दाखव. मस्त. दुर्वाची चपाती कशी कमेंट करून नक्की सांगा. नुसता टाइमपास करते ना बबली. दुर्वाला आवडले नाही तो शेफ, दुसरा शेफ बनवते आता. शिकवशील ना मला चपात्या बनवायच्या. लगेच चपात्या बनवायच्या असतील तर पीठ थोडं मऊ ठेवा, पण मला थोड्या वेळात बनवायच्या म्हणून मी थोडं बसला ठेवलंय. ते ताट झाकलं की थोड्या वेळात आपोआप मऊ होईल. थोडंसं तेल लावून थोडा कणिक रेस्ट करायला ठेवते. तोपर्यंत भेंडी वगैरे चिरून घेते, भेंडीची भाजी करून घेते. काय बनवलंय? फिश. दुर्वाने फिश बनवलाय. बडावाला फिश बनवला आता. आता मी चपात्या बनवत आहे. चपात्या बनवायला सुरुवात केली आहे. गॅस ऑन केलाय. मी कणिक पण रेडी आहे.
तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे गं? काय? चपात्या लाटून झाल्यात, आता मी भाजी बनवते. दुर्वाला आंघोळ घालते. चपात्या झाल्यात, आता मी दुर्वाला आंघोळ घालून घेते आणि भाजी बनवते. मग ते भाजी गवार आहे, भेंडी आहे, वांगे आहेत, बटाटे आहेत, काहीतरी भाजी एक बनवते विचारून मिस्टरांना. मी आता झोपेतून उठली, फ्रेश वगैरे झाली आणि आता चहा बनवते. दुर्वा पण उठली, आता बघते दुर्वा काय म्हणते ते. दुर्वाला पण काहीतरी भरवते, बघते. नंतर मग खाली जायला जमलं तर मग खाली जाणार. आणि चपात्या आता मी एक्स्ट्रा दुपारीच बनवल्या होत्या, आता भाजी बनवते त्यांना विचारून काहीतरी. दुर्वाचे पप्पा आलेले आहेत आणि दुर्वा त्यांनी चेंज केलं. दुर्वा लगेच जाऊन त्यांच्या मांडीवर बसली आहे. आता मी त्यांना विचारायला जाते काय बनवू जेवणात. दुर्वासाठी खिचडी बनवायची आहे. दुर्वाचे पप्पा आलेले आहेत, चेंज करून चहा वगैरे घेतला आणि दुर्वा त्यांच्या मांडीवर जाऊन बसली आहे. आता मी त्यांना विचारते जेवणात काय बनवू. दुर्वासाठी खिचडी बनवायची. ए, जेवणात काय बनवू? भेंडी आणली ना तर भेंडी बनवते आणि बबलूला खिचडी बनवते. बबलूला खिचडी. बाळा काय करते तू? टीव्ही बघते. ओके, पप्पाकडे बसून टीव्ही बघते. अच्छा, ओके, बाय. मी जेवण बनवते आता, ठीक आहे? ओके. देवपूजा झाली आहे. आता मी दुर्वाला खिचडी बनवून घेते, नंतर मग मी आम्हाला भेंडीची भाजी बनवते. दुर्वाची मुगाच्या डाळीची खिचडी असते, सिंपल असते, ती स्पायसी खात नाही म्हणून. हॅलो, या जेवायला. तेलात लसूण थोडा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला आहे. नंतर धना जिरा पावडर आणि हळद. तांदूळ धुवून मी कुकरचं झाकण लावून घेतलंय. आता मी भेंडी धुवून घेते. वॉटर ड्रेन झालं का मग मी त्यात कट करून घेते. तोपर्यंत मी लसूण सोलून घेते. आता मी भेंडी हाताला पाणी. घेऊ नको हळू. तुम्हाला आवडेल त्या शेप मध्ये तुम्ही भेंडी कट करून घ्यायची.
नंतर खा बाळा ती. खात नाही काय तुला नाही आवडत आता? अरे नाही आवडत बाळा आता तुला. तुला बघून वाटतच नाही मला. भेंडी कापून झाली आहे. आता मी गॅस चालू करते आणि मिरची पण कट केली, 2-3 मिरची आणि याच्यात जिरा आणि लसूण असं बारीक ठेचून घेतलाय. कढई टाकली की सगळ्यात अगोदर तेल टाकायचंय. मी आता पुढचं बॅक कॅमेरा करून दाखवते जेणेकरून तुम्हालाही दिसेल. सगळ्यात आधी मी तेल घालून घेतलंय. तेल गरम झालं की त्याच्यात मिरची टाकायची आहे. बारीक चिरून घेतलेली मिरची छान फ्राय करून घ्यायची आहे. मिरची चांगली फ्राय झाली की त्याच्यात लसूण आणि जिरं जे आपण ठेचून घेतलेलं होतं ते ॲड करायचं आहे आणि ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे तेलात. ते छान भाजलं की भेंडी कापलेली ती ॲड करायची आहे. त्याच्यात सगळी भेंडी ॲड करायची आहे. नंतर सगळी भेंडी परतून घ्यायची छान तेलात. भेंडी छान परतली की नमक टाकून झाकण न झाकता शिजायला द्यायचं आहे. झाकण झाकायचं नाही आणि कोथिंबीर टाकून ठेवायची. आणि भेंडी शिजल्यावर बघा किती कमी दिसते. पण अशी भेंडी करून बघा तुम्ही. खूप सिंपल, फक्त लसूण, जिरं, नमक, तेल आणि भेंडी, बस काहीच नाही आहे. पण ही एवढी टेस्टी लागते की तुम्ही बाकीचे टाईप्स विसरून जाणार भेंडी बनवायची. मला अशाच पद्धतीची भेंडीची भाजी खूप आवडते. मला कोणी रोज दिली तरी मी कदाचित नाही बोलणार नाही. माझी खूप फेवरेट आहे भेंडीची भाजी. पण ह्याच पद्धतीची भेंडीची भाजी जेवलेलो आहोत. भेंडीची भाजी खूप छान झाली होती. मी पोटभर जेवली कारण माझा उद्या उपवास आहे म्हणून. आता मी भांडी धुवून घेते. आता असं ठरवलंय रोज 10 वाजेला रात्री लाईव्ह जायचं अर्ध्या तासासाठी, 10 ते 10:30. आता बघूया. काल मी गेलेली थोडं फर्स्ट टाइम लाईव्ह मध्ये चॅनलवर. आता आज बघते 10 ते 10:30 पर्यंत. विचार करते रोज जायचं अर्ध्या तासासाठी. आता बघते जाईल 10:30 पर्यंत. आवरून घेते पटापट. आता वाजले 9:30. अर्ध्या तासासाठी जाणार. नंतर मला व्हिडिओ एडिट करायचं, तुम्हाला झोपवायचं. भेंडीची भाजी खायची असते. भेंडीच्या भाजीमुळे आपल्या स्नायूला तिखटपणा होतो, म्हणजे टिकून राहतो. भेंडीची भाजी खायची असते. थंडीच्या दिवसात थोडी कमी खायची, पण भेंडीची भाजी आठवड्यातून एकदा किंवा 2-3 आठवड्यातून एकदा नक्की खायची. आणि माझी भेंडीची भाजी माझी फेवरेट आहे. कोणत्या पण ऑल सीझनमध्ये चालते. त्याच्यात माझा अगोदर हा केस आहे हा असंच किचनवरच असायचा. पण जेव्हा दुर्वा उठायला लागली, चालायला लागली, तेव्हा मी ह्याला मांडणवर ठेवते कारण तिथे हात तिथे पोचत नाही. अशा धारदार वस्तू, शार्प वस्तू, ज्वलनशील काडीपेटी वगैरे असं चटका लागेल किंवा असं काही असेल ते लहान पोरांपासून सांभाळून जपून ठेवा. लहान होती तेव्हा, जेव्हा लहान होती तेव्हा मी दिवा लावून तिथे बाजूला असं स्टूल लावून ठेवायचे, म्हणजे ती तिथे क्रॉस करून जाणार नाही पुढे. कारण इथे खालीच आहे देवघर. मी देवघर घेतलं नाही. तुम्हाला माहिती असेल लाकडाच्या वस्तूची कशी केअर करायची ते कमेंट करून नक्की सांगा. मी त्याला हळद लावली आहे, तेल लावलंय, उन्हात ठेवते, सगळं करते, पण तरी लाकडाची वस्तू खूप खराब होते. जर अजून काही करू शकत असेल असं तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा प्लीज.
भांडी धुवून झालेली आहेत. आता धुरुबाबरोबर थोडंसं खेळणार आणि नंतर आम्हाला जायचं आहे लाईव्ह अर्ध्या तासासाठी. बघते करते प्रयत्न लाईव्ह जाण्याचा. म्हणजे त्यामुळे वॉच टाईम वाढतो किंवा आपले सबस्क्रायबर वाढतात असं म्हणतात. नवीन युट्यूबर्स असल्यावर त्यांचा प्रयत्न असतो आपला वॉच टाईम वाढावा, सबस्क्रायबर वाढावे, म्हणून मी सुद्धा जाते लाईव्ह. बघूया. दुर्वा तू जेवली बाळा? काय खाल्लं? चपाती आणि अजून वातू अजून खिचडी पण खिचडीच खाल्ली आहे, पण सगळ्यांचं नावं उगाच सांगते मी दुर्वा. दुर्वाने खिचडीच खाल्ली. सगळ्या फ्रेंड्स ना. दुर्वा आणि तिचे पप्पा गेलेत खाली चालायला जेवल्यावर. मी थोडं लाईव्ह घेत होती आज. जास्त कोणी जॉईन नाही झालं, कदाचित माहीत नसेल. मी सांगते 10-10:30च्या दरम्यान मी लाईव्ह येणार. अर्धा किंवा 1 तासाचं जसं जॉईन झालेले मेंबर्स असतील त्याच्यावर डिपेंड असेल. जास्त कोणी जॉईन झालं तर मग अर्धा तासाचा 1 तास पण होऊ शकतो. असं मी रोज ठरवलं आहे लाईव्ह यायचं. आता बघूया. हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की मी रोज रात्री 10, 10:30, 11 ह्या टायमिंगमध्ये लाईव्ह असणार. तुम्ही सगळ्यांनी मला जॉईन करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्यापासून सगळ्यांनी लाईव्हला पण जॉईन व्हा प्लीज. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट.